खऱ्या अर्थानं तिसरा दिवस सलग रणसंग्राम आपण पाहणार आहोत. 14 मार्च पर्यंत असेल. आणि इथून मात्र 5 षटकांचा सामना ज्या वेळेस आहे त्यावेळेस 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करावे लागतील. याची नोंद घ्या, कारण हे टायमर सेट केले गेलाय ज्यावेळेस पहिला चेंडू डिलिव्हर होईल. तर इथून ग्रीन सिग्नल दिला गेला. पंचच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज झाला गोलंदाज ट्रॅक वरती. तर ऑन स्ट्राईक वरती आशिष, ऑन स्ट्राईक वरती विपुल पिलेला. 2 सलामीवीर जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल मॅच लिडिंग जरूर आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालं. आणि इथून मात्र जर चेंडू सुटला असता तर निश्चित स्वरूपामध्ये 4 धावांची मोहर मात्र उठली असती या पहिल्या चेंडूवरती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आणि डॉट बॉल आला. तर पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे हळूवार ते फक्त दिशा द्यायची होती. आशिष एक चांगला खेळाडू आहे, चाणाक्ष रीतीने मात्र सातत्याने अष्टपैलू नेतृत्व करतोय आपल्या संघासाठी. इथून ऑन स्ट्राईक वरती या यावेळेस लेटकट चांगलं क्षेत्ररक्षण इथून सुद्धा झाला. तुमची स्वरूपामध्ये चांगले खेळ जरूर साकारतो, पण तिथून क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं होतं. त्या ठिकाणी मात्र एक ज्याच्या वेळेस क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्यावेळेस गोलंदाजाचं मनोबल मात्र वाढलं जातं आणि त्याचा आत्मविश्वासानं मात्र गोलंदाजी करताना बघायला मिळतो. तो म्हणजेच आनंद हा गोलंदाज आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 1 धाव धावफलकावरती. विपुल पिलेरा दाखल झाला ऑन स्ट्राईक वरती. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल. षटकातील तिसरा चेंडू आहे. इथून मात्र हळूवार रीतीने खेळण्याचा प्रयत्न बॉटम अंड्यामध्ये चेंडूला खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, बल जरूर झाले. इथून चांगली कॉलिंग राहिली गेली आणि एका धाव्यावरती समाधान. इथून पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवरफुल गोलंदाजी साकारतो आनंद भोईर मैदानाच्या आतमध्ये. फलक बंद पावलाने पुढे सरसावलं जातं. 1च्या मदतीने जाऊन पोचलं जातं 2 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक जाऊन पोचला म्हणजे 2 या आकड्यावरती. चांगली सुरुवात मानावी लागेल दोन्ही संघांसाठी. आतापर्यंत समतोल गतीने हा सामना चालला. त्या ठिकाणी 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना 2 धावा धावफलकावरती आहेत. आनंद पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळी शर्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला गेला. पंच आमच्याकडे वळलात, आम्हाला दर्शवलं गेलं. व्हाईट बॉलचा सिग्नल आला आणि इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपातील 1 धाव ऍड होणारा धावफलकावर. धावफलक जाऊन पोचला एक्स्ट्रा स्वरूपाने. 3 धावा धावफलकावरती आहेत. तो चांगली सुरुवात मानावी लागेल, कारण छान शृंगार आनंद गोलंदाजी करतोय अप्रतिम. च्या नावावरती एक आकडा वेगळा विक्रम आम्ही पाहिला. मध्य चषकामध्ये 5 चेंडू 5 षटकार त्याच्या नावावरती. आज गोलंदाजीसाठी आला. तो स्विच हिटचा अटेम्प्ट इथून चुकी झाली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. निश्चित स्वरूपात बाद होण्याची दाट शक्यता होती. विपुल त्या ठिकाणी आला. बाईकच्या स्वरूपात पंचाने दर्शवला. पुढे 1 धाव ऍड होईल धावफलकावरती. चुक टप्प्यावरती भेदक 12 आपल्याकडे असलेला वेगावरती नियंत्रण मिळवला आणि तो 1 धाव्यावरती समाधान. चांगली सुरुवात मानावी लागेल. पहिल्या चेंडू पासून संघर्ष सुरू झाला. त्या ठिकाणी आशिष मात्र प्रयत्न करतोय मोठ्या फटक्यामध्ये त्याला कन्वर्ट करायचा, पॉवर प्लेला पॉवरफुल बनवायचा, परंतु त्याला यश येत नाहीये. पुन्हा विपुलला स्टार्ट करून द्यावं लागणार. इथून मात्र भीमर आला, पंचाने दर्शवला मात्र नो बॉला आणि इथून मात्र चेंडू आउट ऑफ रिझनला ट्रॅव्हल होऊन क्लिअर झाला 4 धावांसाठी. इथून एक्स्ट्रा स्वरूपातील ही धावा आल्यात. 5 धावा ऍड होणारा धावफलकावरती. तो पंचा मात्र दिला. नशिबाचा चौकार आला, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. ज्या ठिकाणी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो इथून मात्र चेंडूला रोखणं खूप मुश्किल आणि इथून चौकारामध्ये कन्वर्ट झाला. इकडे 5 धावा आहेत आणि फलंदाजासाठी नामी संधी. यावेळेस उडवलंय जरूर, लॉफ केला. त्याकडे ऑफला क्षेत्ररक्षक आहे मात्र आला चेंडूला फील्ड करतात. तर 2 धाव्यावरती समाधान मानावं लागेल. इथून मात्र पॉवर प्ले जे षटक त्या ठिकाणी हात खोलण्यासाठी संधी दिली होती. फ्रीचा संकेत
मात्र पंचांच्या माध्यमातून सुदर्शन चक्र फिरले गेली आणि आक्रमण पाहायला मिळालं. इथून या 2 धाव्याने धावफलक जर आपण पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचलं जाता दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 11 रन स्कोर कार्ड 11 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू यावेळी शर्यपास सुदूर ठेवण्याचा प्रयत्न गतीमध्ये परिवर्तन केलं आणि ही बाब खूप महत्वाची आहे कारण 30 जरार वेगावर स्वार झाले त्यावरती आक्रमण पाहिल्या आणि इथून मात्र परिवर्तन केलं. इथून चेंज ऑफ द पेस चेंडू राहिला गेला. निर्धार चेंडूची सांगता झाली. पहिलं षटक संपुष्टात आला. 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज सज्ज होणारा गोलंदाजी ट्रॅक वरती येतो. तद्वार घेऊयात एक छोटस ब्रेक आणि ऐकूयात संगीत कक्षामधून एक श्रवणीय संगीत. तर इथून तेजस दाखल झाला. दुसरं षटक जे पॉवर प्लेचं राहिलं गेलं. इथून मात्र तेजस आला गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये या क्षेत्ररक्षक आले. कोणती चुकी करणार नाही. इथून मोठा झटका लागतोय आशिषच्या रूपामध्ये. फलंदाज बाद होतोय. आशिष येतं बॅक टू द डग आउट गॉन. तेजस आला रे पहिल्या चेंडूवरती. मात्र विकेटचा पतन झाला. त्या ठिकाणी मात्र कुटुंबाची लाईन होती त्यावरती आक्रमण करायचं होतं. पूर्णपणे अक्रॉस लाईन झाले होते पण तू यश आलं नाही आशिषला. तुम्ही ह्या वेळेस त्या ठिकाणी संजय आहे कोणती चुकी करणार नाही. जरूर थोडेसे बब्बल पाहायला मिळाले होते परंतु इथून जर बघितलं तर चेंडूला स्टॉप मिळवला. इथून मात्र डॉट बॉल आला. निर्माण अपूर्व जरूर दाखल झाला पण त्याला सुद्धा चान्स दिला जात नाहीये. इथून अपूर्व आणि विपुलला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. मात्र दोघांना पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल कारण आशिष तंबूच्या आश्रयाला गेला. तून मात्र 5 षटकांचा सामना एक मोठा फॉर्मॅट आहे. तो स्विच हिटचा अटेम्प्ट आहे. सक्सेसफुल आहे पॉवरफुल. सर थर्ड बॅट रिझरला क्लिअर करतोय. अपूर्व नावाचा आलाय. ब्रँडेड चौकार 4. इथून मात्र अपूर्वला तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकणार नाही. शॉर्टपिच चेंडू होता त्यावरती आक्रमण पाहिल्या. इथून पूर्णपणे अक्रॉस लाईन झाल्यात. इथून मात्र फाईनली गेलेला चेंडूला पाठवला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण त्याला यश येणार नाही. यावेळेस बॅक टू बॅकचा दुसरा आलाय चौकार 4.
चूड मात्र काढ मात्र दिलं जाईल तेजसला, यात काही शंका नाहीये. कारण त्यावरती आक्रमण पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता, असं वाटलं होतं की इथून कन्सिस्टन्सी राखली जाईल, सातत्य राखलं जाईल. बहुतेक पॉवर प्लेचा षटक ज्या ठिकाणी तीनच खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय फलंदाज अपूर्व. बॅक टू बॅक 2 चौकार आला त्याच्या बॅट मधून. तुम्ही यावेळेस स्मिजीचा अटेम्प्ट इथून मात्र लाऊड अपील जरूर होती, परंतु पंचाने फेटाळून लावली कारण इम्पॅक्ट लाईनच्या खूपच बाहेर चेंडू पीच झाला, पंचाने दर्शवलं गेलं आणि इथून डॉट बॉल आला. गोलंदाज पलटवार जरूर करतो. त्या ठिकाणी मात्र आतापर्यंत बघितलं तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू असेल त्या फलक जाऊन पोहोचलं जातं. तेव्हा 19 रन ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. तो यावेळेला चेंज ऑफ द पेस मात्र पाहायला मिळाला. आनंद चेंडू खाली आलाय, कुठली चुकी करणार नाही. एका जागेवर सॅटिस्फाय व्हावं लागा, एका जागेवरती समाधान मानावं लागतं. 2 षटक या ठिकाणी संपुष्टात आल्यात. 2 षटकाच्या करेस 10च्या सरासरीनं 10च्या रिक्वायर्ड रन रेटनं मात्र धावसंख्या जमवली गेली आहे. इथून 20 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून नवीन गोलंदाज सज्ज होणारा तद्वार देऊयात संधी डीजेला आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत. पुन्हा एकदा आनंद आला. ज्या ठिकाणी मात्र आनंदाचं वातावरण पहिल्या षटकामध्ये निर्माण करून दिलं होतं. जरूर इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल, कारण इथून जर ही जोडी राहिली गेली तर निश्चित स्वरूपामध्ये 50 ते 60 धावांचं जे टार्गेट त्यांनी सेट केलंय आधीच त्यापर्यंत पोचण्यामध्ये हे दोघं फलंदाज अपूर्व आणि विपुल ते मात्र यशस्वी ठरणार आहेत. इथून अप्रतिम चेंडू राहिला गेला. क्रिकेटमधील अस्त्र-शस्त्र आणि ब्रह्मास्त्राला आजमावलं गेलं, त्याला मात्र या ठिकाणी साकारलं गेलं आणि इथून यॉर्कर हाताळला. डॉट बॉल आला आणि या चेंडूला मात्र सहजासहजी कोणीच खेळू शकत नाही. या चेंडूला खेळण्यासाठी मात्र खूप सराव करावा लागणार आहे तुम्हाला. इथून अप्रतिम चेंडू राहिला गेला आणि तिथून जर आपण पाहतोय तर डॉट बॉल आला. मिस्टर स्ट्रोक सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी आमच्या कॅमेरा बॅटच्या अभिवादनासाठी सरळ सीमा रेखा पार आलाय पूर्व नावाचा ब्रँडेड षटकार 6. तोंडा आनंद वरती हल्ला बोल. यावेळेला स्विचिटचा अटेम्प्ट परंतु यशस्वी जरूर झाला. ती जास्त धावा मिळणार नाहीयेत कारण बाईकच्या जोरात पंचांनी दर्शवलाय इथून एक धाव ऍड होणारा. अप्रतिम प्रयत्न होते, चांगला यशरक्षण मानावं लागेल. त्या ठिकाणी संजय बोर्डच्या माध्यमातून आणि मात्र नक्कीच निश्चित स्वरूपामध्ये चेंडू स्तराला सीमारेखा पार पाहायला मिळाला, पण चांगलं यशरक्षण राहिलं गेला. तो चेंडूला स्टॉप मिळवला, एका जाव्यावरती समाधान. कारण हे डिसिप्लिन क्रिकेट आहे, ज्या ठिकाणी मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करून खेळलं जातं. इथून मात्र एकाच धावावरती समाधान मानलं गेलं. इथून पिकअप शॉट खेळायचा होता, बॅकफुटला जरूर गेले होते. इथून मात्र चुकी झाली मिली जाय त्या ठिकाणी, परंतु 2 धावा तद्वर रोखू शकणार नाही. तिसऱ्या धावेचा अटेम्प्ट, तिथून मात्र तिसरी धाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट अपूर्व आणि विपुल यांच्या माध्यमातून आणि तिथून मात्र या धावसंख्या 3 ने पुढे सरसावताना जाऊन पोहोचली. इथून 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 30 धावा धावफलकावरती. आनंद त्याला कमबॅक करावा लागेल, कारण 4 चेंडू मध्ये 10 धावा खर्च करतोय. याही वेळेस उडवल्या हवाई सफर, चेंडूला रोखणं मुश्किल
अपूर्व नावाचा पुन्हा एकदा वादळ मात्र घोंगावाला सुरुवात झाली आहे. इथून मात्र षटकाराशिवाय थांबण्याचं नाव घेणार नाही. याही वेळेस षटकार आला, त्यातला चेंडू होता त्यावरती आक्रमण केलं आणि इथून मात्र चेंडूला स्टँडर्ड डिलेव्हर स्लॉट मधला चेंडूला पार्किंग स्लॉट मध्ये पाठवलाय. इथून मात्र गोलंदाजाला विचार करण्यासाठी भाग पडला की चेंडू कुठे हाताळावा. तू जर शॉर्टपी चेंडू हाताळला गेला तर त्यावरती स्विचिंगचा अटेम्प्ट येतोय. तू जर यॉर्कर हाताळला तर तिथे सुरुवात बाईच्या सुरुवात स्ट्राईक रोटेट होत्या. तो सामंजस्य खेळी आहे, संयमी खेळी आहे. तुम्ही या वेळेस मोठा प्रहार करायचा होता लावडं पिल्या, पण तिथून याही वेळेस फाईटच्या स्वरूपामध्ये ही सुद्धा एक धाव ऍड होईल आणि एकच्या मदतीने आपण पाहिलं गेलं तर षटक सुद्धा संपुष्टात आला. धाव फलक जाऊन पोचलं जाता ते म्हणजे 37 रन उद्या स्कोर कार्ड आतापर्यंत 12.33 ची सरासरी. करंट रन रेट जर आपण पाहतो तर 12.33 पूर्ण सरासरी गाठली गेली आहे. चांगली सुरुवात राहिली गेली आतापर्यंत. पहिल्या षटक ज्यावेळेस विकेट गेली होती तेव्हा असं वाटलं होतं की मात्र बॅकफुट वरती संघ पाहायला मिळाल, कारण ते आनंदाचं वातावरण आलं होतं त्यावेळेस. ते सेलिब्रेशन आपण पाहिल्या संजय भोईरच्या माध्यमातून. ती विकेट तितकीच महत्वाची होती, परंतु इथून जर पाहिलं गेलं तर अपूर्व मात्र थांबण्याचं नाव घेणार नाहीये आणि आता परत त्याच्या बॅट मधून 2 षटकार 2 चौकार आलेत आणि धाव फलक जाऊन पोचलं जाता तर म्हणजे 37 रन ऑन द स्कोर कार्ड. हे षटक निर्णायक असेल. तो स्वतः कर्णधार मिलिंद दाखल होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. मिलिंद आला गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला, परंतु तो जर पाहिलं गेलं तर धावफलक 37 वरती आहे. चांगले चेंडू निश्चित स्वरूपामध्ये हाताळावे लागतील, कारण अपूर्व मात्र गोलंदाजाचा कर्तन काळ बनून राहिला. तो शॉर्ट चेंडू होता त्यावरती प्रहार केला, चेंडूला सीमारेखा पार पाठवल्या. इथून पुन्हा एकदा षटकाराने स्वागत केलं गोलंदाजाचं. दोन धावफलक 6 ने पुढे सरसावलं जाणारा जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 43 या आकड्यावरती. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चौफेर बाजूने प्रेक्षकाचं मनोरंजन. जे प्रेक्षक वर्ग आपल्या समोर जोडले गेलेत लाईव्ह स्वरूपामध्ये सिक्स सीटर स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरती. जे प्रेक्षकांना मात्र या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही त्यांच्यासाठी मात्र ही सोय घर बसल्या मात्र मॅचचा आनंद घेत असेल निश्चित स्वरूपामध्ये. इथून मात्र अपूर्व त्याचं मनोरंजन करतो. चौकार षटकाराने स्वागत मात्र गोलंदाजाचं करतो. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 43 या आकड्यावरती. इथून यावेळेस बरेच डिलिव्हरी पडला तर खाली राहणार हा चेंडू आहे. इथून संजय भोईर चुकी करतो यशीच्या बागे आणि इथून बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल आणि एकच्या मदतीने बंद पावलांनी खऱ्या अर्थाने मी म्हणतो डिसिप्लिन क्रिकेट मात्र सुरुवात झाली गेली. खऱ्या अर्थानं षटकार चौकार आल्यानंतर तो स्ट्राईकला रोटेट करून खेळणं खूप महत्वाचं असतं आणि तीच खेळी या ठिकाणी अपूर्व साकारतो आणि त्याला साथ मात्र अचूकरित्या दिली जाता विपुल पिलेलाच्या माध्यमातून. थोडं चांगली सुरुवात इथून विपुलाला जो मात्र स्ट्राईक रोटेट करून खेळतोय, कारण त्याला माहित आहे आपला साथीदार चांगला भन्नाट फॉर्म मध्ये कनेक्ट चेंडू चांगले होतात. पूर्ण मोठा प्रहार करायचा होता परंतु इथून बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाहीये. डॉट बॉल आला निर्धाव चेंडू मात्र बऱ्याच काळानंतर आपण पाहतोय या षटकामध्ये आला. तर 12 चेंडू वैयक्तिक 27 धावांची खेळी साकारतोय या ठिकाणी अपूर्व मैदानाच्या आतमध्ये. इथून अचूकरित्या गुणलेखकाची भूमिका आमचे साथी मित्र तेजस्वी पाजलकर आम्हाला दर्शवतात. आम्हाला सांगतात 12 चेंडू 27 धावांवरती खेळतोय अपूर्व. इथून चांगला शॉट आहे या ठिकाणी अनिल चेंडू खाले आलेत, कोणते चुकी करणार नाही, सोपा झेल घेतला गेला. इथून फलंदाज ठरलाय फेल. विपुल पिलेला बॅक टू द डगआउट गॉन.
तो चौथ्या क्रमांकावरती अश्विन गेला, त्यावर सरळ बॅटचा पहिल्या चेंडूवरती प्रहार, तो फुल टच चेंडूवरती फुल टोल वसूला आणि चौकारामध्ये कन्वर्ट. धावफलक 4 ने पुढे सरसावलं जाता, जाऊन पोचलं जाता. असं बॉस वरती त्यामुळे त्यांनी तेच सांगितलं होतं की आमच्याकडे फलंदाजी आहे आणि इथून आम्ही 50 धावांपर्यंत 50 ते 60 धावा परत पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने मात्र 48 धावांपर्यंत मजल मारली गेली आहे. आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. इथून या वेळेस चांगला चेंडू आहे परंतु त्या ठिकाणी चुकी करतोय यष्टीरक्षक आणि पंचाने दर्शवलं गेल्या बाईकच्या स्वरूपामध्ये ही एक धाव ऍड होईल. एकच्या बदल त्या धावफलक जाऊन पोहोचलं जाता 4 षटकाच्या करेस 49 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटकच्या ठिकाणी कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाणार? प्लीज थँक्यू सांगा संघकार, तुम्ही कोऑपरेट केला ज्याला वेळामध्ये तुम्ही षटक पूर्ण केलं आणि इथून शेवटचं अंतिम षटक असेल त्या ठिकाणी कोणत्या गोलंदाजाला मात्र प्राधान्य दिलं जाईल. शेवटच्या उर्वरित 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि या 6 चेंडूवरती किती धावा जमेल अष्टविनायक दंडोरे हा संघ. तर या इनिंग ब्रेक मध्ये आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी मात्र आंबेगाव विपक्षामध्ये मुंडवाली दोन्ही संघाच्या कर्णधार ना विनंती असेल आपण टॉस बॉक्स वरती रिपोर्टिंग करायची. लाईव्ह स्वरूपात जर कोणता प्रतिनिधी या ठिकाणी मॅचचा मनमुराद आनंद घेत असेल तर प्लीज आपण संपर्क साधायचा. आंबेगाव विपक्षामध्ये मुंडवाली आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. एका बाजूला असेल आंबेगाव तर एका बाजूला मुंडवाली. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस बॉक्स वरती रिपोर्टिंग करायची या इनिंग ब्रेक मध्ये. तर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी महेंद्र लांगे आलेत गोलंदाज ट्रॅक वरती. पहिलाच बॉल आहे अप्रतिम, सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद अश्विन येतोय बॅक टू द डग आउट. गॉन. इथून रोहित दाखल होतो स्ट्राइक एंड वरती. त्यापूर्वीने मात्र सॅक्रिफाईस केला. इथून अप्रतिम ते जरा वेगावर स्वार झालाय आणि तो अनुभवाचा पारणा जड आहे कारण आतापर्यंत बघितलं गेलं तर 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. पहिल्या चेंडूवरती सॅक्रिफाईस केलं आणि अपूर्वला मात्र बॅकफूट वरती पाठवलं. तरी तुम्ही चांगली फलंदाजी करत असाल तरी माझ्याकडे ती गोलंदाजीची क्षमता आणि इथून मात्र डॉट बॉल आला. दुनिया वेळेस उडवलंय जरूर बरं तो मिश्रा स्ट्रोक आहे. अनिल गणेशकर चेंडू काले आलेत, कोणती चुकी करणार नाहीये, सॉफ्ट डिसमिसल राहिले गेलं. इथून फलंदाज बाद होतोय. अपूर्वच्या खेळला पूर्ण विराम लागतोय. तू मात्र अप्रतिम डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून कार्य करतोय मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र लांगे चांगली गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेल्यात, एकी धाव मात्र खर्च करत नाहीये आणि इथून मात्र धावसंख्येवरती अंकुश लावला. इथून शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष असेल जेव्हा दाखल झाला अविनाश मैदानाच्या आतमध्ये. अविनाशला मात्र ती खेळी साकारावी लागेल. इथून महत्वाचा सामना जरूर होता, महत्वाचं योगदान दिलंय त्या ठिकाणी अपूर्वनं या सामन्यामध्ये. जरूर एका विस्फोटक इनिंग त्याच्या नावावरती राहिली गेली. 14 चेंडू 27 धावांची वैयक्तिक खेळी राहिली गेली.
आणि तोंड त्याचा मुदतीने मात्र धावफलक आतापर्यंत जाऊन पोचलं जातं 49 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अविनाश दाखल झाला. इथून यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये. संजय भोईर आल्यात, कोणती चुकी होणार नाहीये. तो सोपा झेल फलंदाज ठरलाय फील. तू ना ऑन हॅट्रिक चेंडू असेल. तू चल बे आया पूर्व जसा बॅक टू द पवेलियन आला आणि तू मात्र अविनाश सुद्धा येतोय. तू निम्मान दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. गौतम गेला. तू हाच गोलंदाज होता ज्या ठिकाणी महामिठागरच्या मैदानामध्ये विकेट हॅट्रिकच्या नावावरती आपण पाहिली. सर्व पराभूत झाले होते परंतु एक लढत अप्रतिम राहिली होती. पुन्हा एकदा पुकार करेन आंबेगाव विपक्षामध्ये मुंडवाले दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायच्या. कारण शेवटच्या तेव्हा 2 चेंडूंचा खेळ शेष काही अप्रतिम षटक राहिलं गेलं. आतापर्यंत 2 विकेट त्याच्या डावावरती आहेत. ऑन अटॅक चेंडू जोरावर पाहतोय आपण आणि तो आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही ही बाब सर्वात महत्वाची आहे. या स्पर्धेची 5वी विकेट हॅट्रिक आपल्या डावावरती नोंदवेल हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. परंतु इथून अप्रतिम फटका त्याला न जुबानता अप्रतिम फॉलिंग स्वीप पाहायला मिळतो. कारण फाईनल घेण्याला क्लिअर करणारा हा चौकार आला. इथून याच फटक्याच्या शोधामध्ये होते आणि इथून तो फटका आला. तो धावफलक या 4च्या मदतीने अर्धशतक लागलं जाता जाऊन पोचलं जाता. त्यामध्ये 53 या आकड्यावरती 53 रन ऑन दी स्कोरकार्ड. आतापर्यंत शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळणारा त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोचलं जाता 53 या आकड्यावरती. दोन शॉर्ट पिच चेंडूला मात्र मैदानामध्ये हारा नसेल आणि तेच पाहिलं गेलं. मात्र पूर्णपणे अक्रॉस लाईन झाले होते. ऑफस्टॉपवर ते सफल झाले होते. चेंडूला सरळ फाईनल एरियाला क्लिअर केलं जातं. गौतम आता पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्या संघासाठी ऍड झाला. तो खराब चेंडू बीमर तर आला आणि स्ट्राईक रोटेट झाली. तू काय घडलं जात या ठिकाणी 4 चेंडूवरती इथून मात्र एक धाव खर्च केली नव्हती. ऑन हॅट्रिक चेंडूवरती होते. तो चौकार खाल्ला आणि इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपात हे धाव मात्र खर्च करतोय गोलंदाज. शेवटचा अंतिम चेंडू असेल. धावफलक 2च्या मदतीने जाऊन पोहोचलं जातं. म्हणजे 55 रन ऑन स्कोर कार्ड फ्री हिटचा संकेत आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. इथून मात्र या शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवेल रोहित आपल्या संघासाठी. इथून मात्र सबमरीन डिलिव्हरी आहे आणि इथून मात्र डॉट बॉल आला. षटकाची षटक संपुष्टात आला. इथून मात्र 5 षटकाचा खेळ संपला गेला. ज्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं गेलं त्या ठिकाणी 5 षटकांच्या मदतीने 30 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलक जाऊन पोहोचले गेल्या 55 या आकड्यावरती. 56 धावांचं टार्गेट मात्र सेट केला. त्यामुळे सागर शिल्टे या संघासमोर अष्टविनायक दंडोरी या संघाला शेवटचा अंतिम पुकार असेल. आंबेगाव विपक्षामध्ये मुंडवाली दोन्ही संघाच्या कर्णधारांना जर इथून तुम्ही उपस्थित नसाल तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. मात्र त्यानंतर तुमच्याकडून कोणत्याच प्रकारचे आर्ग्युमेंट्स ऐकून घेतले जाणार नाहीत. यस या ठिकाणी आमच्या मुख्य डाईस वरती किशोर पारधी सरांचं शुभागमन झालं. वेलकम सर सप्त सुमलाणे. तुमचं देखील सरच्या मी निवेदित करेन देवरामजी परेड सरांच्या शुभ हस्ते हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान प्रदान केला जातोय. आणि मिस्टर कॅमेरामॅन तुम्ही हे सणचित्र कैद करा. इथून आमच्या मुख्य डाईस वरती किशोर पारधी सरांचं वेलकम असेल. या रजनीमध्ये आजची रजनी आपण पाहिली तर 3रा दिवस या स्पर्धेचा. ओव्हर टू यू अनिकेतजी रावते.
आसऱ्याला धावपळीच्या स्वरूपात पास झाला. धाव होती गेला होता संजय भोईरच्या चेंडूवर या सुरेश देसांबरे सरांचं सुभागमन झालं. वेलकम सर सप्त सुमलाने, तुमचं देखील सरचे हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही या मुख्य डाईस वरती विराजमा व्हा आणि मॅचचा आनंद घ्या. धन्यवाद अनिकेत रावते. प्रतीकजी चिपट सरांचं वेलकम असेल. कालचा वाढदिवस होता, काल उपस्थित नाही झाले, पण आज नक्कीच त्यांचा सत्कार सन्मान केला जाईल. कारण की कालचा दिवस बर्थडे बॉय आपण पाहिला प्रतीकजी चिपट विद्यमान या ठिकाणी मायकोप ग्रामपंचायत सदस्य महोदय. वेलकम सर सप्त सुमनाने, तुमचं देखील शहरचे हार्दिक हार्दिक स्वागत. आपण या इनिंग ब्रेक नंतर आपण नक्कीच सत्कार सन्मान करणार आहोत प्रतीकजी चिपट यांचा. ओव्हर टू यू अनिकेतजी रावते. सुरुवात मात्र झाली या चौकाराला धावफल झाला. तिकडे धावफला जाऊन पोहोचलं जाता 4 या आकड्यावरती. मात्र गोलंदाज पुढे पलटवार करतोय. बट बॉल आला. यावेळेस अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी राहिले गेले. मात्र पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी झाला. त्या ठिकाणी मात्र एक षटक समाविष्ट झाला. एकडे 5 झाला. 4 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. तर देव यात सध्या डीजेला. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. आपण बोलणार आहे तिथून आमचे प्रतीकजी चिपाट सरांचा देखील सत्कार सन्मान मी विनंती करेन या ठिकाणी प्रभाकरजी एमाडे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मात्र सत्कार सन्मान केला जाईल. कारण की कालचा दिवस बर्थडे बॉय होता, पण आजचा दिवस नक्कीच लाभले गेले आमच्यापर्यंत. नक्कीच पुन्हा एकदा आमच्या हृदयाच्या अंतकरणापासून लक्ष लक्ष शुभेच्छा असतील. तर पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया संधी डीजेला. तुम्ही गौतमाला पहिलाच बॉल अप्रतिम खोलो टप्प्याची लेत लाईन आहे. तर मात्र चेंडूमध्ये पेस सुद्धा राहिला होता. हळूवार रीतीने चेंडूला जरूर हाताळलं होतं. बॅटरी बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. इथून मात्र डॉट बॉल आला. आता बरं जर बघितलं गेलं तर डॉट बॉल चेंडूची मात्र सांगता मोठ्या प्रमाणात झाली. 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव आल्यात. यावेळेस खेचून मारला पिकअप शॉट पर तो उंची असं गाठली गेली. लांबी तितकी गाठू शकला नाही. सॉफ्ट डिसमिसल राहिला गेला. इथून मात्र संजय भोईरला सुद्धा परतावा लागणार तंबूच्या अस्त्राला. तर मात्र दुसरा विकेटचा पतन झाला. मान दाखल होणारा मैदानाच्या आतमध्ये. तर मात्र देऊयात पुन्हा एकदा संधी डीजेला.
इथून बॅटरी डेडिकेशन टू द गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षण जरूर झाला, दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न पण तो रोखून जरूर ठेवला. एकच धावा व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. तू स्क्रीन जर घेतली गेली तर आनंद सरकार नतीजा पाहायला मिळणार. त्या ठिकाणी मात्र आनंदकडून अपेक्षा होती परंतु इथून नाराज स्वतःवरती हताश कारण चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि तिथून मात्र तंबूच्या अस्त्राला परतावं लागलं होतं. इथून याही वेळेस मिस्टाई स्ट्रोक त्या ठिकाणी रोहित चेंडू खाली आलेत मात्र इथून मात्र एक लेझी क्रिकेट आपण पाहिला. इथून मात्र एक सोपा झेल धरतीला दान केला आणि इथून जर येणाऱ्या काळामध्ये अनिलची बॅट बोलू लागली तर निश्चित स्वरूपामध्ये खूप महागडा ठरलं जाणारा ते म्हणजे अष्टविनायक दंडोरे संघासाठी. इथून एक सोपा झेल धरतीला दान केला. स्विचिंगचा अटेम्प्ट परंतु अयशस्वी राहिलाय. फुटबॉल जरूर होते बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाहीये. इथून बॅट स्विंग अप्रतिम राहिलं गेलं मिलिंद गिरणाच्या माध्यमातून परंतु डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता याही वेळेस झाली. शेवटचा चेंडू यावेळेस फुलटो चेंडू होता परंतु वेग भन्नाटा त्या अनुषंगाला मात्र जास्त फायदा उठवू शकले नाहीये. इथून एक धाव परिपूर्ण झाली. पूर्व त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतोय त्याद्वारे मात्र 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाला. इथून 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजेच 8 नोंदी स्कोर काट 2 पाऊल प्लेच्या षटकाची समाप्ती झाली आहे. इथून येणारे चेंडू असेल 18 आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी जी गरज आहे ती मात्र 48 धावांची. तू स्पीडअप करायचं प्लीज. थोडं सिक्सिटर स्पोर्ट्सचे मात्र बॅकबॉर्ड म्हणून जे कार्यरत आहेत कॅमेरा मॅन छायाचित्रकार म्हणून आपण खूप प्रसिद्धी मिळाली. अगरवाडीचा ब्रँड आपण पाहतोय तुषार कुर्ले याचा या ठिकाणी आगमन झाला तर सुद्धा शब्दांना हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला पण आमच्याकडे फिरले गेले आम्हाला दर्शवला वाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील एक धाव ऍड होईल धावफलकावरती. तोंडा मात्र समीकरणामध्ये बदलला कारण धावफलकच्या ठिकाणी 48 ची गरज होती ती मात्र 47 वरती. अप्रतिम चेंडू प्रतिम गोलवा टप्प्याची लेथर लाईन सातत्याने आजमावली जात मात्र कोणत्याच प्रकारचा रूम दिला जात नाहीये कोणत्याच प्रकारचा चान्स दिला जात नाहीये फलंदाजांसाठी आणि त्याचं कारणाचं मात्र धावफलकावरती आपण धावा जर पाहिल्या जाऊन पोचल्या जातात 2 आकड्याला स्पर्श करत असताना 10 धावा धावफलकावरती. याही वेळेस स्लोअर फुलटो जरूर होता फक्त दिशा दिली क्षेत्ररक्षण मात्र झालं थोडंसं भब्बल जरूर होते परंतु इथून जावेवर समाधान मानावं लागतं. एका धावा व्यतिरिक्त काहीच मिळणार नाहीये. तुम्ही पूल आलं होतं चेंडू खाले त्या ठिकाणी मात्र थोडं भब्बल जरूर पाहायला अति काही संकटात नाही. इथून जर 2 धावा आल्या असतात निश्चित स्वरूपामध्ये थोडस पेशंट कन्वर्ट झालं असतं. जितक्या धावा येणार तितकं प्रेशर मात्र बदल जाणार गोलंदाजी करणाऱ्या टीम वरती. डॉट बॉल इथून मात्र पूर्णपणे बॅकफुट वरती अनिल मात्र प्रयत्न करतोय त्याला यश येत नाहीये. तू यावेळेस खेचून जरूर मारला पिकअप शॉट विपुल मात्र अंदाज जरूर घेत होते परंतु बस्सकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमा रेखा पार फ्रेंच चषक षटकार आला. इथून अनिलचे मात्र कॅच सोडली होती आणि तू नतीजा आपण पाहता तू जर अशाच प्रकारचे फटके बाजे राहिले तर निश्चित स्वरूपामध्ये मात्र सांगल शेट्टी संघ मॅच कडे येणारा मॅच मध्ये बनवून राहणारा धावफलक 6च्या मदतीने आपण पाहिलं गेलं जाऊन पोहोचलं जाता.
17 धावा धावफलकावरती. तोंडा रोहित वरती हल्ला बोल. तो या वेळेस गोलंदाजाचा पलटवार आहे. तो षटकार जरी आला असला तरी मात्र इथून पुन्हा एकदा डॉट बॉल आला. प्रेशर पुन्हा एकदा कन्वर्ट केला सागर शिल्टे संघाच्या फलंदाजावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल आतापर्यंत धावफलक 17 वरती स्थिरावलं जाता. हा चेंडू निर्णायक आहे. इथून यावेळेस शॉट खेळायचा होता परंतु परफेक्ट इलिव्हेशन नाहीये. बॅटरी बॉलचा काही संपर्क नाहीये. डॉट बॉल आला. षटक संपुष्टात आला. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 17 धावा धावफलकावरती. येणारा चेंडू आपण पाहणार आहोत. 12 आणि 12 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे विजयासाठी. दोन मात्र 19.50 ची सरासरी गाठावी लागणार. इथून शेवटचा अंतिम पुकार असेल. इथून जर आज संपली गेली इथून उशीर खूप झाला. मुंडवाली संघ आंबेगाव संघ कधीचा येऊन थांबला. इथून कर्णधार सुद्धा उपस्थित झाले होते परंतु मुंडवाली संघ अजूनही उपस्थित नाही. इथून आशिष दाखल झाला. स्वतः कर्णधाराने मात्र जिम्मेदारी घेतली आहे कारण हे षटक निर्णायक असेल. इथे जर हाणामारी केली गेली तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच मध्ये राहील. सागर शिंदे संघ इथून मॅच निघेची संधी. इथून फलंदाज बाद होईल कारण चुक यशी रक्षण आपण पाहिल्या गौतम वावरेच्या माध्यमातून. इथून फलंदाज बाद होईल. मिलिंद गिराडे येतो बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. इथून केतन दाखल झाला. अशी चांगली गोलंदाजी साकारतोय मैदानाच्या मध्ये. तू यावेळेस उडवलाय चेंडूला. हवाई सफर. चेंडूला रोखणं मुश्किल आहे कारण स्लॉट मधला चेंडू होता त्यावरती आक्रमण केलं. कडक प्रहार इथून षटकारामध्ये कन्वर्ट केलं. 6च्या मदतीनं धावफलक आपण पाहतो जाऊन पोहोचल्या जाता 23 या आकड्यावरती. अजून 33 धावांची गरज असणारा विजयासाठी. मॅच अजूनही ऑन आहे. इथून 5 षटकार जर येतात या उर्वरित 10 चेंडूवरती 5 षटकार खेचायच्यात तर मॅच मध्ये तुम्ही राहू शकता. इथून जर सुपर ओव्हर होते तर 32 धावा आल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळाल. त्या ठिकाणी मात्र एक सुपर ओव्हर झाली या पहिल्याच दिवसामध्ये. बाप्पा मोरया भोरेपडा विपक्षामध्ये आपण पाहिलं होतं. साई माऊली पडघे या संघादरम्यानची ती लढत. तुम्ही आई वेळेस घुटना टेक जरूर फाईट बॉलचा संकेत आला. इथून मात्र आक्रमण करायचं तो त्यासाठी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. धावफलक एक्स्ट्रा स्वरूपाने पुढे सरसावली जाता जाऊन पोहोचली जाता ते म्हणजे 24 रन ऑन द स्कोर गाठ. यावेळेस उडवला इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण नाहीये तिथे आणि तो जर पाहिलं गेलं तर षटकार आला. फ्लॅट 6 मध्ये कन्वर्ट केला आणि तो 6 पुढे सरसावले जाणारा बॅक टू बॅकचा दुसरा आला आणि तो मात्र गोलंदाज दडपणाखाली असेल त्यावरती प्रहार. तो धावफलक 6च्या मदतीनं जाऊन पोहोचले गेला. 30 रन ऑन द स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला गाठण्याच्या मार्गावरती. पूर्ण मी विनंती करेन आंबेगाव संघाच्या कर्णधाराला कारण मुंडवाली संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला. यस तर तो मॅच मध्ये रंग झाली कारण आशिष वरती कडक प्रहार.
थोडी येणारे चेंडू असेल 9 आणि 9 चेंडू मध्ये 26 ची गरज आहे. तू चेंज ऑफ द पेस चेंडूला वळवला इथून मात्र नक्कीच काय असेल तू पंच मला दर्शवतील बाईच्या स्वरूपात ही एक धाव आहे. कारण आशिषने अचूकरित्या निहाळलं गेलं होतं. तितके चेंडू वेगावर हाताळले जातात तिथून मात्र प्रहार येतोय. इथून व्हेरिएशन करावं लागणार आहे. इथून माइंड सेट मात्र रीड केलं होतं फलंदाजाचं. इथून मात्र एकच धाव आली. इथून याही वेळेस उडवला क्षेत्ररक्षक अपूर्व आहे त्या ठिकाणी त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना इथून अनिल गणेशकरच्या बॅट मधून उत्तुंग आलाय लांब लचक षटकार 6. प्लीज टिपिटिंग करायची नाही या असं विराट नंडोरे संघाला विनंती असेल. कारण मॅच जरी महत्वाची असली तरी वेळ तितकीच महत्वाची आहे. कारण वेळ कुणासाठी थांबत नसते. आपण पाहतोय प्लेचं महत्व खूप आहे. इथून येणारे चेंडू आपण पाहणार आहोत ते म्हणजे 7 आणि 7 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. तू या वेळेस दोन फुटतो असा क्षेत्ररक्षक आलेत कोणती चुकी करणार नाही यावेळेस. सुप्पा असेल फलंदाज अनिल ठरला असेल. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद. थँक्यू. आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत या ठिकाणी. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 2 असेल. एका बाजूला आपण पाहिला त्या ठिकाणी मुंडवाली तर एका बाजूला आंबेगाव. मी विनंती करेन प्रत्येकजी चिपट सरांच्या शुभ असते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. यस या ठिकाणी प्रथम चॉईस दिली जाईल. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 2 आहे. इथे एका बाजूला आपण पाहिला मुंडवाली संघ तर एका बाजूला आंबेगाव. काटा इज कॉलिंग. इथून यस आंबेगाव हा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? बॅटिंग. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 50+. 50+ अशा धावा जमवण्यासाठी असे कोण जे फलंदाज आहेत त्यांच्याकडून जास्त धावांची अपेक्षा असेल? आहेत दीपेश अमृतदादा आहे. अजून एक बॅट्समॅन आहे पण जो जरा लेट झालेला आहे. इथून शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल या नियोजनाबद्दल काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन आहे. अभिनंदन बनेल संदीप दादाला. बेस्ट ऑफ लक असेल. इथून आपण वळूया मुंडवाली संघाकडे जिथून कर्णधार आपल्या समवेत जोडले गेलेत. प्रथम जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फील्ड घेतली असती. अगदी मनासारखं घडलाय. इथून प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला धावाला किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 30च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू. 30 रोखण्याच्या आतमध्ये असं कोणते जो पॉवरफुलच्या बंधनामध्ये तुमचा पॉवरफुल गोलंदाज असेल? बघायला गेलं तर मी स्वतः टाकेल आणि एक नवीन गोलंदाज आहे सुशांत दुमतोल. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. इथून या नियोजनाबद्दल काय म्हणाल? इथून प्रथम म्हणजे संदीप भाऊंचं खूप आभार कारण की आम्हाला इथे एंट्री भेटली आणि जेव्हा लेटर टाकलं तेव्हा संदीप भाऊला आम्ही कॉल केला. त्यांनी लगेचच एंट्री माझी हे केली आणि एक सुद्धा कॉलसुद्धा नाही केला. त्यांनी का कन्फर्म आहे की नाही त्यांनी डायरेक्ट टाकली. नाही ॲडव्हान्स मागितला काही नाही. त्याचे आभार खूप आणि आयोजन खूप सुंदर आहे. यस बेस्ट ऑफ लक असेल. इथून एका बाजूला मुंडवाली संघ तर एका बाजूला आंबेगाव. इथून टॉस बॉक्स मधून असे न्यूज झाले की प्रथम नाणेफेकीचा कॉल आंबेगाव संघाने जिंकलाय. प्रथम फलंदाजी स्वीकारलाय आणि आमंत्रित केलाय त्या ठिकाणी फलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याकरिता त्या ठिकाणी मुंडवाली संघ ओव्हरड्यू अनिकेत जी रावते. तो मॅच मध्ये रंगत आली या कारण त्या ठिकाणी वैभव गोलंदाजी ट्रॅक वरती जरूर आहे. पहिलाच बॉल वाईट बॉल आला आणि तो मात्र एक्स्ट्रा स्वरूपात दिल्या धावा खर्च केला. समीकरणामध्ये बदल झाला. त्या ठिकाणी मात्र इथून येणारे 6 चेंडू असतील. 17ची गरज. फुटतो चेंडू होता. अपूर्व त्या ठिकाणी चुकी करतोय आणि तो मिसफील्ड झाली. चेंडू मात्र चौकारामध्ये कन्वर्ट झाला. तुला प्रत्येक चेंडू मात्र उदयाचे डोके वाढवले जाणार आहेत कारण डॉट बॉल झाला तर प्रेशर मात्र कन्वर्ट होणारा फलंदाजी करणारा टीम वरती आणि तो जर चौकार षटकार येतोय तर मात्र प्रेशर वाढलं जाणार आहे ते मात्र गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावरती. इथून मात्र मी सातत्याने म्हणत असतो की ज्यावेळेस हेच प्रेशर येतं कुकरमध्ये त्यावेळेस सिटी वाजते आणि हे प्रेशर ज्यावेळेस मैदानामध्ये येतं त्यावेळेस खेळाची तारांबळ उडते.
इथून कोणत्या संघाची तारांबळ उडणारा हे सुद्धा बघणं तितकं महत्वाचं ठरणारा. यावेळेस मिश्रा स्ट्रोक चेंडू बराच काळ हवेमध्ये, विपुल त्या ठिकाणी फोकस तर करतात परंतु त्याच्या माध्यमातून सुद्धा चुकी झाली आहे. इथून या छोट्या चुकांना वापी नसणारा, कारण सोप्या झेल मात्र अशा क्षणाला सोडणं तितकंच हानिकारक ठरलं जाणारा. इथून मॅच मध्ये रंगत आली आहे. इथून धावफलक 2 ने पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जाता ते म्हणजे 45 या आकड्यावरती. येणाऱ्या 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 11ची गरज आहे. कोण होणारा विजयी या सामन्यामध्ये, परंतु मॅच लक्ष मात्र वेधलं गेला. फुलटो चेंडू त्या ठिकाणी गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. विपुल त्या ठिकाणी 1 हँडेड अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट आणि तो मात्र फलंदाजाला यावं लागणारा तब्बूच्या आसऱ्याला अप्रतिम फील्ड त्या ठिकाणी कौतुक करावं लागणारा. रिव्ह्यू जर असेल तुम्हाला 10 सेकंदाच्या आतमध्ये घ्यावा लागणार बिमरसाठी, मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला. फलंदाज सर्व धावचीत स्वरूपात बाद झाला, परंतु इथून मॅच मध्ये रंगत आली आहे. कारण हा जर बिमार असेल तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच मध्ये रंगत येणारा. विकेटचा तर पतन झाला निश्चित स्वरूपामध्ये. एक धाव जरूर घेतली आहे, परंतु इथून बिमार साठी रिव्ह्यू घेतला जातोय. पण इथून फेअर डिलिव्हरी तो मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीम कडे तो मात्र रिव्ह्यू गमावला गेला, याची नोंद घ्या. तो रिव्ह्यू मिळणार नाही फलंदाजी करणाऱ्या टीम साठी. रिव्ह्यू कंटिन्यू असेल तुमच्या अष्टविनायक दंडोरा संघाकडे. इथून तेजस दाखल झाला, कारण मॅच मध्ये रंगत आली आहे. तो येणार चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असेल विजयासाठी. काही होऊ शकतं मॅच मध्ये, कारण अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाज तेजस दाखल झाला स्ट्राईक वरती, तर तो वैभव प्ले डॅट मिस कृती चुकी होणार नाही. सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला जातो, परंतु इथे जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. हा चेंडू खूप निर्णायक होता. इथून जर षटकार चौकार आला असता तर शेवटच्या अंतिम चेंडू पर्यंत मात्र खेळ आपण हा सामना गेला असता, परंतु इथून हा चेंडू निर्णायक असेल. इथून करावं लागणार, अन्यथा मात्र पराभूत व्हावं लागेल. फुलटो चेंडू भटका तर पापर नाही. इथून एकदा परिपूर्ण झाली. पूर्व त्या ठिकाणी जर चुकी करतोय, परंतु एका जाव्यावरती समाधान मांडावं लागतं. इथून जर बघितलं गेलं तर समीकरण ज्या तर 1 चेंडू 9 धावा हे होऊ शकतात. इथून जर तुमची कर्म चांगले असतील तर मात्र निश्चित स्वरूपामध्ये खराब चेंडू येईल, आणि इथून मात्र जर ते एक्स्ट्रा स्वरूपातील धावा आल्या तर निश्चित स्वरूपामध्ये मात्र आपण पाहणार आहोत की मॅच मध्ये रंगत येईल. इथून जर चांगला चेंडू हाताळला तर पराभूत मात्र व्हावं लागेल सागर शेट्टी या संघाला. इथून चांगला चेंडू वैभव कोणती चुकी करणार नाही. इथून मात्र विजय संपादित करतो तो म्हणजे अष्टविनायक दंडोरा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम सागर शेट्टी. या पुढे होणारा जो सामना आंबेगाव विपक्षामध्ये मुंडवाले या ठिकाणी आपण मायक्रोफोन वरती हलकासा बदल करणार आहोत. आमचे साथी समालोचक या ठिकाणी कल्पेशजी गोरे हे मात्र शाहीर होणार आहोत. हे सामन्याचं समालोचन मात्र आपण ऐकणार आहोत त्यांच्या आवाजामध्ये. येतो या ठिकाणी मी विनंती करेन महेशजी दलवी सरांना, तुम्ही आमच्या मुकुट डाईस वरती या सप्त सुमलाने तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नंडोरे गावचे सामाजिक